नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ताल झपताल विषयी माहिती बघणार आहोत। शास्त्रीय संगीतासाठी अतिशय उपयुक्त असा हा ताल आहे। विलंबित आणि मध्य दोन्ही लयमध्ये हा ताल वाजवला जातो। तर बघूया ताल झपतालची माहिती। झपतालच्या मात्रा आहेत 10, विभाग आहेत 4, 2-3 मात्रेचे 4 विभाग आहेत। म्हणजे पहिला विभाग 2 मात्रेचा, दुसरा विभाग 3 मात्रेचा, तिसरा विभाग 2 मात्रेचा आणि चौथा विभाग परत 3 मात्रेचा, असे 4 विभाग आहेत। टाळी आहे पहिल्या, तिसऱ्या आणि 8व्या मात्रेवर, काल आहे 6व्या मात्रेवर, सम पहिल्या मात्रेवरच असते। तर बघूया ताल कसा म्हणायचा हातावर। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला करंगळीपासून सुरुवात करायची आहे। तर मात्रा आहेत 1, 2, आता तिसऱ्या मात्रेवर टाळी आहे 3, 4, 5, 6व्या मात्रेवर काल 6, 7, 8व्या मात्रेवर परत टाळी 8, 9, 10, संपूर्ण ताल बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 1। आता बोल म्हणूया। याचे बोल आहेत धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, दुप्पट धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी ना, धी धी ना। आता बघूया तबल्यावर हा ताल कसा वाजवायचा। तर अक्षर खूप सोपे आहेत। धी आपण दादऱ्यामध्ये सुद्धा वाजवलेला आहे, तेच अक्षर आहे। ती पण आपण दादऱ्यामध्ये शिकलेलो आहोत, तीच अक्षर आहेत। बघा कसे आहेत। पहिला अक्षर आहे धी, धी वाजवायचं शाईच्या कडेवर, म्हणजे तबल्याच्या मध्यभागी शाईच्या कडेवर आणि इकडे डग्यावर धी। त्याच्यानंतर ना, ना चाटवर धी ना, धी धी ना, ती ना, तीवर फक्त थाप द्यायची, ती डग्यावर थाप आणि इकडं मधी ती ना, धी धी ना, संपूर्ण बोल धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, दुप्पट धी ना, धी धी ना, ती ना, धी धी ना, धी ना, धी धी ना, ती ना, धी। आता बघू याचे प्रकार। पहिला प्रकार आहे जे काही ना आहेत, म्हणजे प्रत्येक विभागाच्या शेवटची जे अक्षर आहे त्याला डबल करायचं। म्हणजे कसं होईल धी ना ना, धी धी ना ना, ती ना ना, धी धी ना ना, शेवटचे जे ना आहे त्याला डबल करायचं। बघा तबल्यावर धी ना ना, धी धी ना ना, ती ना ना, धी धी ना ना। हे करताना लक्षात ठेवायचं की ना ना हे एकाच मात्रेत वाजवायचं आहे। बऱ्याचदा असं होते धी ना ना, सेपरेट सेपरेट मात्रा नाहीत। तर ना ना हे एकाच मात्रेत 2 ना आहेत। धी ना ना, धी धी ना ना, ती ना ना, धी धी ना ना, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 1। त्याच्यानंतरचा दुसरा प्रकार पाहू। प्रकार आहे धी ना ना, धी ना, धी धी ना ना, ती ना ना, धी ना, धी धी ना ना। याच्यात दुसऱ्या मात्रेला धी ना ना, धी ना, धी धी ना ना, ती ना ना, धी ना, धी धी ना ना, धी ना, धी धी ना ना असं केलेलं आहे दुसऱ्या विभागामध्ये। तर बघू तबल्यावर धी ना ना, धी ना, धी धी ना ना, ती ना ना, धी 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 ना ना, धी ना धी ना, धी धी ना ना, ती ना ना, धी ना, धी धी ना ना, धी। त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे धी ना तिट, धी 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 ना तिट, ती ना तिट, धी 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 ना तिट। ना तिट हे अक्षर वाजवायचं आहे आपल्याला। तर ना तिट कसं वाजवायचं बघा आधी। ना तिट, तिट उलट वाजवायचं आपल्याला, ना तिट। संपूर्ण प्रकार बघा धी ना तिट, धी 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 ना तिट, ती ना
ना तिट धी 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 ना तिट धी ना तिट धी 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 ना तिट धी ना तिट धी 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 ना तिट. तिटच्या ऐवजी त्रक सुद्धा वाजवू शकता तुम्ही, म्हणजे धी ना त्रक धी त्रक धी धी ना धी ना त्रक धी 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 ना त्रक धी ना त्रक धी 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 ना त्रक ती ना त्रक धी 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 ना त्रक. त्रक किंवा तिट, ना तिट किंवा ना त्रक दोन्हीही चालेल. त्याच्यानंतरच्या प्रकारात बघा काय आहे, धी तिरे किट धी धी ना तिरे किट ती तिरे किट धी धी ना तिरे किट धी तिरे किट धी धी ना तिरे किट ती तिरे किट धी धी ना तिरे किट धी तिरे किट धी धी ना तिरे किट ती तिरे किट धी धी ना तिरे किट धी तिरे किट धी धी ना तिरे किट ती तिरे किट धी धी ना तिरे किट धी. तर हे होते झपताल, झपतालची माहिती आणि प्रकार. व्हिडिओ थोडा मोठा होत आहे, परंतु सगळे प्रकार वगैरे सांगणं आणि ते समजण्यासाठी थोडासा वेळ द्यावाच लागेल. तर सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा, झपताल शिकावा आणि त्याचा आनंद घ्यावा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.